अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया पिठी साखरेतली चिंच गोळी. चिंच गोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 150 ग्रॅम ना चिंच घेतलेली आणि 2 तास पाण्यात भिजून घेतली. खजूर घेतलेत मी. खजूर पण पाण्यात भिजून घेतलेत. 150 ग्रॅम गूळ, जिरे पावडर घेतली. काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. पिठी साखर घेतली. हे साधं मीठ घेतले. हे काळं मीठ घेतले. तूप लागणारे. चिंच आणि खजूर वाटून घ्यायचंय. आता हे वाटून घ्यायचंय. हे वाटून झाले. आता एका चाळणीत मी काढून घेणार आहे त्याला. असं नाही, एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि हे गाळून घ्यायचंय आपल्याला. ज्या भांड्यात आपल्याला ना चिंच गोळी करायची त्याच भांड्यात मी ना हे मिश्रण असं गाळून घेणार आहे. असं करायचं म्हणजे याचा पल्प ना खाली गाळणीतून गाळला जाईल. हे ना असं शिल्लक राहतं खाली. आणि हे सगळं गाळून घेतलंय. असं गर निघलंय. आता याला ना आटून घ्यायचंय. गूळ टाकून घ्यायचाय. गूळ विरघळला का मसाले टाकून घेऊ. गूळ ना मेल्ट झालाय. याच्यात ना हे काळे मीठ टाकून घ्यायचे. हे आपले खाण्याचे मीठ, नॉर्मल मीठ. लाल मिरची पावडर टाकायची. ही काश्मीरी लाल मिरची पावडर, एक कलर छान आहे. जिरे पावडर टाकायची. मिक्स करायचं आणि हे घट्ट होऊन द्यायचे अजून. आणि तूप पण टाकून घ्यायचं. तुपाने ना याला शायनिंग येईल, म्हणजे मिक्स करून घ्यायचंय. अजून 5-6 मिनिटं लागतील याला. हे ना असं घट्ट झालंय. मला एकूण ना 20 मिनिटं लागली हे बनवायला. आणि मी आता गॅस बंद करते आणि हे थंड होऊन द्यायचे, म्हणजे अजून घट्ट होईल ते. मग याच्या गोळ्या बनवून घ्यायच्यात. आणि ही आंबट गोड चवीची ही चिंच गोळी ना खूप छान लागते खायला. हे ना तुम्ही असंच झाकण ठेवून देणार आहे, म्हणजे हे अजून घट्ट होईल. हे असं पडत नाही चमच्यातून खाली. मग थंड झालं कमी याच्यानं गोळ्या बनवून घेणार. चिंच गोळी ना तयार करून घेऊ. हातावर असा फिरवायचा. ही साखर आहे ना याच्यात घोळून घ्यायची. मस्त अशी चिंच गोळी तयार झाली. हे अशा हातावर घ्यायच्या आणि गोल गोल बेंगवायच्या. मग साखर मध्ये टाकायची. ही पिठी साखर आहे. याच्यात टाकून अशा फिरवून घ्यायच्या. सगळ्या बनवून घेऊ. Like, comment, and subscribe.